Okay, screen is visible to all. Yes, ma'am, visible. Okay. So today we have studied the air separator and bag filter we have studied. In that bag filter, main working mechanism is what? Filtering period and the shaking period. These are the two main mechanisms. And in that, there is a bell crank lever arrangement is there. Then today, we have to see the illustration tank method. So in that, okay, so in that illustration tank method, so this is a method of separation of particles. ह्या मेथड मध्ये काय केलं आहे बघा, ही कशाची मेथड आहे? So it is the method of separation of particles. So in a powder, पावडर पार्टिकल्स काय करतो आपण इथं सेपरेट करतो आणि ही इल्युट्रेशन आहे टँक मेथड आहे ती सेपरेशन मेथड आहे कशाची तर आपण त्यामध्ये पावडर पार्टिकल्स आहेत ते काय करतोय सेपरेट करतोय सो बेस्ड ऑन द लो डेन्सिटी ऑफ द फाईन पार्टिकल्स अँड हाय डेन्सिटी ऑफ द कोर्स पार्टिकल्स युजिंग द फ्लूइड फ्लो आता ह्यामध्ये काय करतोय बघा आपण तर ते जे पावडर पार्टिकल्सची जे सेपरेशन आहे ते कशावरती डिपेंड आहे बघा सो इट इज बेस्ड ऑन द लो डेन्सिटी ऑफ द फाईन पार्टिकलच्या लो डेन्सिटी वरती ते काय आहे ते डिपेंड आहे अँड हाय डेन्सिटी ऑफ द कोर्स पार्टिकल फाईन पार्टिकलची लो डेन्सिटी आणि कोर्स पार्टिकलची हाय डेन्सिटी ह्यावरती काय आहे तर डिपेंड आहे युजिंग द फ्लूइड फ्लो आणि फ्लूइड फ्लो यूज करून काय करतोय आपण तर ते जे पार्टिकल्स आहेत पावडर पार्टिकल्स ते काय करतोय आपण सेपरेट करतोय सो इन दॅट illustration and the sedimentation these are different in one respect आता illustration आणि sedimentation ह्या काय आहेत ते दोन different steps आहेत किंवा different method आहेत so in that diagram all of you see there is a sedimentation and here it is the illustration all of you see that sedimentation बघा diagram आणि illustration बघा so in that in case of sedimentation मध्ये काय होतं बघा so particles move in the direction of gravitational force काय होतं याच्यामध्ये बघा sedimentation मध्ये तर ते जे particles आहेत ते काय होत आहेत तर मूव्ह होत आहेत कसे मूव्ह होणार आहेत particles it can be move in the direction of gravitational force gravitational force डायरेक्शन मध्ये काय होत आहेत sedimentation मध्ये particles मूव्ह होत आहेत while in illustration मध्ये काय होतं बघा so some particles move against the gravitational force आता हा illustration मध्ये काही काही particles आहेत ते काय होत आहेत तर अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनलच्या अगेन्स्ट काय होत आहेत मूव्ह होत आहेत so it is the difference between the sedimentation and the illustration सो फर्स्ट पॉइंट काय बघितले आपण ह्यामध्ये तर इल्युट्रेशन ही मेथड काय आहे तर ह्यामध्ये काय
ओके, सॉरी फॉर द इंटरप्शन. सो ही काय इल्युट्रेशन ही मेथड काय आहे, तर ह्यामध्ये काय करतो आपण, पावडर पार्टिकल्स आहेत ते सेपरेट करतो. कशानुसार, तर अकॉर्डिंग टू देअर लो अँड हाय डेन्सिटी. लो डेन्सिटी फाईन पार्टिकल्स आणि हाय डेन्सिटी कोर्स पार्टिकल्स काय करतोय आपण, सेपरेट करतो. युजिंग द फ्लुइड फ्लो यूज करून काय करतोय, ते पार्टिकल्स आहेत ते आपण सेपरेट करतो. मग इल्युट्रेशन आणि सेडिमेंटेशन हे काय आहेत, तर दोन डिफरंट आस्पेक्ट आहेत किंवा दोन डिफरंट मेथड आहेत ह्या इल्युट्रेशनच्या आणि सेडिमेंटेशनच्या. मग आता सेडिमेंटेशन मध्ये काय होतं बघा, मग सेडिमेंटेशन मध्ये पार्टिकल्स काय होत आहेत, तर मूव्ह होत आहेत. पार्टिकल्स कसे मूव्ह होणार आहेत बघा, तर इन द डायरेक्शन ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या डायरेक्शन मध्ये काय होणार आहेत, ते पार्टिकल्स सेडिमेंटेशन मध्ये मूव्ह होत आहेत. सो व्हाईल इन द इल्युट्रेशन, मग इल्युट्रेशन मध्ये काय होतं बघा, सो सम पार्टिकल्स मूव्ह अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग इल्युट्रेशन मध्ये काय काय पार्टिकल्स आहेत, सॉरी म्हणजे सम पार्टिकल्स काय होत आहेत, तर त्या ग्रॅव्हिटेशनलच्या अगेन्स्ट काय होत आहेत, मूव्ह होतात. त्याला काय म्हणतो आपण, इल्युट्रेशन मेथड म्हणतो. सो इन दॅट arrow shows the direction and the magnitude of the particle movement. मग ते जे arrows आहेत ते काय करतात बघा, so it can shows the direction and the magnitude of the particle movement. तर डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड काय करतात, ते पार्टिकल मुवमेंटचं आपल्याला शो करतात. सो इन द सेडिमेंटेशन फ्लुइड इज स्टेशनरी. सेडिमेंटेशन मध्ये काय असतं, ते जे फ्लुइड आहे ते कसं असतं, स्टेशनरी असतं. and it can be these particles settle based on the particle velocity. मग आता सेडिमेंटेशन फ्लुइड मध्ये ते सेडिमेंटेशन फ्लुइड कसं असतं, स्टेशनरी असतं आणि पार्टिकल्स काय होतात, मग सेटल डाऊन होतात किंवा बेस्ड ऑन द पार्टिकल व्हेलॉसिटी. पार्टिकलच्या व्हेलॉसिटी नुसार ते पार्टिकल्स आहेत ते काय होणार आहेत, इथं सेटल डाऊन होणार आहेत. कशामध्ये, सेडिमेंटेशन मध्ये. सो फर्स्ट इयर मध्ये तुम्ही बघितली असेल डेफिनेशन सेडिमेंटेशनची. काय होतात सेडिमेंटेशन मध्ये, पार्टिकल्स सेटल डाऊन होतात बॉटमला. आणि इन द इल्युट्रेशन फ्लुइड फ्लोज इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ द सेटलिंग मूवमेंट. इल्युट्रेशन मध्ये काय होतंय बघा, तर तो जो फ्लुइड फ्लो आहे तो काय होतोय, तर अपोजिट डायरेक्शनला मूव्ह होतो ऑफ द सेटलिंग मूवमेंट. सेटलिंग मूवमेंटच्या अपोजिट डायरेक्शनला काय होतंय, तो फ्लो आहे तो मूव्ह होतोय. इथं बघा फ्लुइड पार्टिकल्स आहेत ते कसे दाखवलेले आहेत, तिथे हॉरिझॉन्टली, आणि ते पार्टिकल्स काय होते, तिथे सेटल डाऊन होतात खाली. पण इथे काय होते बघा, तर हे पार्टिकल्स काय केलेले आहेत बघा, तर व्हर्टिकली इथे दिसत आहेत. मग अपोजिट डायरेक्शन मध्ये काय होतंय, तर तो फ्लुइड आहे तो फ्लो होतोय. हा फ्लो कसा होतोय, अपोजिट डायरेक्शन मध्ये फ्लो होतोय. सो टाइम इज द इम्पॉर्टंट फॅक्टर. आता ह्यामध्ये टाइम हा काय आहे, तर सगळ्यात महत्वाचा भाग आहे ह्यामध्ये. सो इन प्रॅक्टिस, सो द पार्टिकल्स कॅन बी सीन टू राइज विथ द फ्लुइड. मग आता ते जे पार्टिकल्स आहेत ते काय होतात बघा, तर फ्लुइड सोबत काय होतात, ते राइज होतात. and it can then move toward the move outward to the tube wall. आणि ते पार्टिकल्स काय होणार आहेत, परत नंतर ट्यूब वॉल कडे मूव्ह होणार आहेत किंवा आउटवर्डली ट्यूब वॉल कडे मूव्ह होतात. सो वेअर व्हेलॉसिटी इज लोअर अँड दिस स्टार्ट टू फॉल. त्यामध्ये काय आहे बघा, व्हेलॉसिटी आहे ती लो आहे आणि काय होते, मग ती फॉल व्हायला सुरुवात होते जसं जसं टाइम जाणार आहे तसं. सो इन दॅट ह्यामध्ये काय बघितलं आपण, तर टाइम हा काय आहे, तर इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आणि मग पार्टिकल्स काय होत आहेत, तर राईज व्हायला सुरुवात होते फ्लुइड सोबत. मग ते काय होत आहेत, मूव्ह आउटवर्डली काय होतात, ते पार्टिकल्स ट्यूब वॉल थ्रू मूव्ह होत आहेत. मग ह्याच्यामध्ये व्हेलॉसिटी हा काय आहे, तर लोअर व्हेलॉसिटी काय होते, लो होते. आणि इट कॅन दिस स्टार्ट टू फॉल, आणि ते काय होतात बघा, फॉल व्हायला सुरुवात होते. देन युजेस सिंपल आहे. देन काय सांगितलं यामध्ये इल्युट्रेशन टेक्निक मध्ये, इट इज ऍप्लिकेबल टू इनसोल्युबल सॉलिड्स. ती कशासाठी ऍप्लिकेबल आहे बघा, तर इनसोल्युबल सॉलिड साठी ऍप्लिकेबल आहे, सच ॲज केओलिन और द चॉक. देन विच आर सब्जेक्टेड टू वेट ग्राइंडिंग फॉलोड बाय द सेडिमेंटेशन और द इल्युट्रेशन. आता ह्याच्यामध्ये काय करतोय बघा आपण, तर सेपरेट करण्यासाठी पार्टिकल्स इनसोल्युबल सॉलिड साठी काय ही मेथड आहे, ती ऍप्लिकेबल मेथड आहे. मग ह्यामध्ये काय करतोय बघा आपण, तर कोणत्या ह्याच्यावरती इनसोल्युबल सॉलिड्स वरती ऍप्लिकेबल होते बघा, तर केओलिन किंवा चॉक असेल तर त्यामध्ये काय होतं, इल्युट्रेशन टेक्निक काय करतो आपण, अप्लाय करतो. सो विच आर सब्जेक्टेड टू वेट ग्राइंडिंग.
त्याचं काय करतोय अगोदर आपण वेट ग्राइंडिंग करतोय फॉलोड बाय द सेडिमेंटेशन और द इल्युट्रेशन. आणि आपण काय फॉलो करतोय तर सेडिमेंटेशन किंवा इल्युट्रेशन थ्रू काय करतोय ते फॉलो करतोय. So in that advantages for the illustration tank method. So illustration process is a continuous process. आता ही जी illustration process आहे ती कशी आहे तर continuous process आहे. ह्यामध्ये सेपरेशन पण कसं होत आहे क्विक होत आहे. So in that separation is quick. So and in that apparatus which is more compact than that are used in the sedimentation method. तर ते जे apparatus आहे ते कसं आहे मोर कॉम्पॅक्ट आहे कम्पॅटिबल आहे. सो आपण ते सेडिमेंटेशन मेथड मध्ये पण काय करू शकतो यूज करू शकतो. So what we have seen in the illustration tank method. इल्युट्रेशन टँक मेथड मध्ये काय बघितलं आपण पावडरचं काय करतोय पावडर पार्टिकलचं सेपरेशन करतोय कशावरती तर बेस्ड ऑन द लो डेन्सिटी ऑफ फाइन पावडर and high density of the coarse particles किंवा coarse particles using सो इल्युट्रेशन आणि सेडिमेंटेशन हे काय तर डिफरंट आहेत आणि यामध्ये सेडिमेंटेशन काय होतं बघा पार्टिकल्स काय होत आहेत तर ग्रॅव्हिटेशनल इट कॅन मूव्ह इन द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पण इल्युट्रेशन मध्ये काय होतं बघा तर पार्टिकल्स काय होत आहेत अगेन्स्ट मूव्ह होत आहेत ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट काय होत आहेत ते पार्टिकल्स मूव्ह होत आहेत. मग एरोज काय शो करतात बघा आता डायरेक्शन आणि त्याचं मॅग्निट्यूड काय करतात आपल्याला शो करतात ऑफ द पार्टिकल मुवमेंट पार्टिकलची मुवमेंट आपण बघू शकतो त्या एरोज नुसार. सो मग त्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा सेडिमेंटेशन मध्ये फ्लुइड कसं असतं स्टेशनरी असतं आणि पार्टिकल्स काय होतात बघा तर सेटल होतात कशामध्ये सेडिमेंटेशन मध्ये. इल्युट्रेशन मध्ये काय होतंय बघा तर फ्लुइड फ्लो आहे तो कसा आहे तर अपोजिट डायरेक्शन मधला फ्लुइड फ्लो आहे हॅविंग द सेटलिंग ऑफ द सेटलिंग मुवमेंट. सो इन दॅट टाइम इज द इम्पॉर्टंट फॅक्टर. टाइम कसा आहे तर इम्पॉर्टंट फॅक्टर आहे यामध्ये. मग यामध्ये काय करतो आपण तर पार्टिकल्स काय होतात राईज होतात फ्लुइड सोबत आणि ते काय होतात आउटवर्डली मूव्ह होतात कुठं मूव्ह होतात तर ट्यूब वॉल कडे मूव्ह होतात. सो वेअर व्हेलॉसिटी इज लोअर त्याची व्हेलॉसिटी कशी आहे लोअर आहे आणि फॉल व्हायला सुरुवात होते. मग युजेस काय आहेत बघा तर इनसोल्युबल सॉलिड साठी काय होतंय ह्या टेक्निकचा यूज होतोय सच ॲज केओलिन किंवा चॉक ह्यासाठी यूज होतोय. सो विच आर सब्जेक्टेड फॉर द टू वेट ग्राइंडिंग. वेट ग्राइंडिंग करून आपण सेडिमेंटेशन किंवा इल्युट्रेशन मेथड थ्रू काय करू शकतो ते सेटल पार्टिकल्स आहेत ते सेपरेट करू शकतो. देन ऍडव्हान्टेजेस मध्ये काय सांगितलंय बघा सो दिस प्रोसेस इज अ कंटिन्युअस प्रोसेस. ही कंटिन्युअस प्रोसेस असणार आहे. सेपरेशन पण ह्यामध्ये कसं असणार आहे क्विक असणार आहे आणि हे ॲपरेटस कसं आहे तर मोर कॉम्पॅक्ट आहे. सो दॅट यूज इन द सेडिमेंटेशन मेथड. सेडिमेंटेशन मेथड मध्ये काय करू शकतो आपण ते ॲपरेटस यूज करू शकतो. ओके. देन डिसएडवांटेज एकच आहे बघा कोणता आहे सो सस्पेन्शन शुड बी डायल्युटेड which may not be desirable in the certain cases. आता जे आपण सस्पेन्शन डायल्यूट करतो जास्त प्रमाणामध्ये ते काय होते बघा ह्याच्यामध्ये सो which may not be desirable in the certain cases. मग ते डिझायरेबल नसतं सर्टन केस मध्ये. So in that a static tank method is there. So all of you see the diagram for the static tank method. This is the illustrating tank or static method. So here it is for the at the bottom coarse particles, medium sized coarse particles, fine particles, very fine particles. इथं काय केलेलं आहे बघा हे जे 4 टॅब दिसतात तुम्हाला ते अटॅच केलेले आहेत बघा ह्या इल्युट्रेशन टँकला. मग आता ह्या इल्युट्रेशन टँक मध्ये सगळ्यात खालचा टॅप आहे तो कोर्स पार्टिकल साठी त्यानंतरचा मीडियम साइज पार्टिकल साठी त्यानंतरचा
फाईन पार्टिकल साठी आणि लास्टचा जो आहे तो व्हेरी व्हेरी फाईन पार्टिकल्स आपण काय करू शकतो तिथून सेपरेट करू शकतो. So the dry powder or paste it can be made by the levitation. So it is kept in the elutrating tank. आता ती जी पावडर किंवा पेस्ट आहे ती काय करतोय आपण तर ती प्रिपेअर करून काय करतोय इल्युट्रेटिंग टँक मध्ये आपण काय करतोय ती पावडर प्लेस करतोय. सो इट इज मिक्स्ड विथ द लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर. मग आता ती पावडर किंवा पेस्ट आहे तर ह्यामध्ये जी मिक्स करणार आहे आपण ती काय करतोय तर लार्ज क्वांटिटी मध्ये वॉटर काय करतोय आपण तिथं सप्लाय करतो किंवा वॉटर काय करतो त्यामध्ये मिक्स करतोय. सो द सॉलिड पार्टिकल्स आर डिस्टर्ब्ड युनिफॉर्मली. मग आता वॉटर जास्त प्रमाणामध्ये जर ऍड केलं आपण तर काय होणार आहे बघा तर सॉलिड पार्टिकल्स काय होतात युनिफॉर्मली डिस्टर्ब होतात किंवा डिस्ट्रीब्यूट होतात. सो इन द लिक्विड ड्युरिंग द स्टरिंग आणि त्यामध्ये स्टरिंग मेकॅनिझम पण काय करावं लागतं आपल्याला अप्लाय करावं लागते. जेव्हा आपण वॉटर त्यामध्ये ऍड करणार आहे तेव्हा देन द पार्टिकल्स आर अलाउड टू सेटल. मग त्या इल्युट्रेटिंग टँक मध्ये आपण काय करतोय बघा इल्युट्रेटिंग टँक मध्ये तर पार्टिकल्स काय करतोय आपण अलाउ करतो. कशासाठी पार्टिकल्स अलाउ करतोय तर ते पार्टिकल्स सेटल होण्यासाठी आपण काय करतोय अलाउ करतोय. सो डिपेंडिंग ऑन द डेन्सिटी मग डेन्सिटी नुसार काय सांगितलंय बघा सो द सॉलिड पार्टिकल्स मे आयदर सेटल डाऊन ऑर रिमेन सस्पेंडेड इन द वॉटर. मग आता डेन्सिटी नुसार काय होतंय बघा ते पार्टिकल्स आहेत ते काय होतात either settle down or remain suspended in the water. ते पार्टिकल्स काय होतात त्याच्या डेन्सिटी नुसार एक तर सस्पेंड तर होतील सेटल डाऊन तर होतील किंवा रिमेन सस्पेंडेड इन अ वॉटर किंवा वॉटर मध्ये काय होतील तसेच ते पार्टिकल्स काय होतात ऍज इट इज राहतात. सो स्टॅटिक टँक मेथड मध्ये काय बघितलं बघा आपण तर पहिल्याचा स्टेज व्यवस्थित समजून घ्या सगळ्यांनी. तर ह्यामध्ये काय करतोय आपण तर ती जी ड्राय पावडर किंवा पेस्ट बनवणार आहे आपण लेव्हिगेशन मेथडने किंवा बाय ट्रिच्युरेशन किंवा कोणत्या मेथडने कोणत्याही मेथडने आपण बनवणार आहे तर त्यामध्ये काय करतोय आपण सो विच इज केप्ट इन द इल्युट्रेटिंग टँक. ती काय करतोय आपण इल्युट्रेटिंग टँक मध्ये काय करतोय प्लेस करतोय. मग त्यामध्ये त्या पावडर किंवा पेस्ट मध्ये आपल्याला काय करायचं आहे लार्ज क्वांटिटी मध्ये वॉटर काय करायचं आहे मिक्स करायचं आहे. सो मग आपण काय करतो वॉटर मिक्स केल्यानंतर मग सॉलिड पार्टिकल्स आहेत ते काय होत आहेत तर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होत आहेत. मग युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झाल्यानंतर आपण काय करतोय ते जे लिक्विड आहे ते काय करतोय इट कॅन बी यूज फॉर द स्टरिंग आणि ते वॉटर आहे आणि ते जे सॉलिड पार्टिकल्स आहेत ते काय करतोय आपण त्यामध्ये म्हणजे मिक्स होण्यासाठी प्रॉपर मिक्सिंग होण्यासाठी आपण एकदा त्यामध्ये स्टरिंग प्रोसेस काय करणार आहे अप्लाय करणार आहे. देन पार्टिकल्स आर अलाउड टू सेटल. मग पार्टिकल्स काय करतो आपण सेटल होण्यासाठी अलाउ करतोय. मग अलाउ केल्यानंतर काय होतं बघा मग त्याच्या डेन्सिटी नुसार काय होणार आहेत ते पार्टिकल्स काय होतात सेटल व्हायला सुरुवात होते किंवा इट कॅन बी रिमेन सस्पेंडेड इन अ वॉटर किंवा ते वॉटर मध्ये सस्पेंड व्हायला सुरुवात होणार आहे. सो द सॅम्पल्स आर विथड्रॉन. ते जे सॅम्पल्स आहेत ते काय केले आपण विथड्रॉ केले ऍट डिफरंट हाईट थ्रू द आउटलेट. डिफरंट हाईट नुसार काय केले आपण ते सॅम्पल आहेत ते विथड्रॉ करतो. तुम्ही बघितलं असेल तर डिफरंट हाईटला काय केलेले आहेत हे सगळे टॅप ठेवलेले आहेत. कोर्स पार्टिकल साठी हे आउटलेट आहे हे मीडियम साईज साठी हे फाईन पार्टिकल साठी आणि हे व्हेरी फाईन पार्टिकल साठी आउटलेट आहेत हे सगळे. सो द पावडर्स आर ड्राईड. मग त्या ज्या पावडर्स आहेत त्या काय केल्या आपण ड्राय केल्या अँड दस व्हेरियस साइज फ्रिक्शन्स आर कलेक्टेड. आणि व्हेरियस साइज फ्रिक्शन काय केले आपण कलेक्ट केले. म्हणजेच व्हेरियस साइज फ्रिक्शन म्हणजे काय तर व्हेरियस साइज पार्टिकल्स आहेत आपण जे सेपरेट होणार आहेत ह्या टँक मध्ये इल्युट्रेटिंग टँक मध्ये ते काय करणार आहे आपण ते सेपरेट करणार आहे किंवा ते काय करतो आपण नंतर कलेक्ट करतो. तर नेक्स्ट सॅम्पल्स आर विथड्रॉन ऍट डिफरंट हाईट. सॅम्पल काय करतो आपण विथड्रॉ करतो. विथड्रॉ केल्यानंतर काय करणार आहे सो द पावडर्स आर ड्राईड अँड thus various size fractions are collected. मग ती जी पावडर आहे ती काय करतो आपण ड्राय करतोय. पावडर ड्राय केल्यानंतर आपण काय करतोय व्हेरियस साइज फ्रॅक्शन काय करतोय तिथून कलेक्ट करतोय किंवा पावडर आपण ड्राय झाल्यानंतर त्याचा जो साइज फ्रॅक्शन आहे तो काय करणार आहे कलेक्ट करणार आहे.
सो ड्युरिंग दिस प्रोसेस, ह्या प्रोसेस मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, सो साईज रिडक्शन इज अचीव्ड बाय शेअरिंग ऍज वेल एज क्रशिंग. आता ह्या प्रोसेस मध्ये बघा काय करतो आपण, तर ते जे साईज रिडक्शन आहे ते कसं आपण अचीव करतोय बघा. तर ह्याच्यामध्ये साईज रिडक्शन मध्ये काय करतोय आपण, कोणता फोर्स अप्लाय करतोय, तर शिअरिंग ऍज वेल एज क्रशिंग फोर्स काय करतोय आपण अप्लाय करतोय. So the material is collected and passed through the through a sieve to get the powder of desired size. मग ते जे मटेरियल आहे ते काय करणार आहे आपण कलेक्ट करणार आहे आणि सिव मधून नंतर जेव्हा आपण शेअरिंग किंवा क्रशिंग फोर्स अप्लाय करतोय तेव्हा काय होणार आहे बघा, तर आपण ते पावडर पार्टिकल्स किंवा ते जे मटेरियल आहे ते आपण सिव मधून पास करणार आहे टू गेट द डिझायर्ड साइज ऑफ द पावडर किंवा टू गेट द पावडर डिझायर्ड पावडर साइज. सो स्टॅटिक टँक मेथड मध्ये काय केलं आपण, तर एक ड्राय पावडर किंवा त्याची पेस्ट घेतली, त्यानंतर काय केली, ते लेव्हिगेशन मेथडने बनवली, प्रिपेअर केली. प्रिपेअर केल्यानंतर ती कुठे प्लेस केली आपण, इलेक्ट्रेटिंग टँक मध्ये प्लेस केली. मग त्या पेस्ट मध्ये किंवा ती ड्राय पावडर किंवा पेस्ट आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर काय करायचं आहे आपल्याला, तर अप्लाय करायचं आहे सॉरी किंवा ऍड करायचं आहे, त्यामध्ये मिक्स करायचं आहे. मग मिक्स केल्यानंतर ते ड्राय पावडर आणि वॉटर आहे ते जे सोल्युशन तयार होणार आहे ते काय करायचं आहे आपल्याला, तर स्टरिंग प्रोसेस अप्लाय करायची आहे त्यावरती. मग स्टरिंग केल्यानंतर काय करायचं आपण, ते पार्टिकल्स सेटल होण्यासाठी अलाउ करायचं, ते मिक्सचर आहे ते सोल्युशन आहे ते आहे असंच ठेवायचं स्टरिंग करून. स्टरिंग करून ठेवल्यानंतर काय करणार आपण, त्याच्या डेन्सिटीनुसार डिपेंडिंग ऑन द डेन्सिटी अँड द सॉलिड पार्टिकलच्या डेन्सिटीनुसार ते पार्टिकल्स आहेत ते काय होतात, सेटल डाऊन व्हायला सुरुवात होते. और इट कॅन बी रिमेन सस्पेंडेड इन वॉटर, किंवा काय काय जे पार्टिकल्स आहेत ते वॉटर मध्ये सुद्धा असू शकतात किंवा वॉटर मध्ये सुद्धा सस्पेंड होऊ शकतात. सो सॅम्पल्स आर विड्रॉन थ्रू द डिफरंट हाइट्स थ्रू द आउटलेट. मग सॅम्पल काय करतो आपण, डिफरंट हाइट मधून आपण काय करतोय, रिमूव्ह करतो किंवा आउटलेट मधून आपण बाहेर घेतोय ते. सो मग ते जे पावडर आहेत ते काय करतो आपण, ड्राय करतो. मग ड्राय केल्यानंतर काय करणार आहे आपण, सो व्हेरियस साइज ऑफ द फ्रॅक्शन्स आर कलेक्टेड. मग ड्युरिंग दिस प्रोसेस, ह्या प्रोसेस मध्ये काय होत आहे, साइज रिडक्शन कसं अचीव करतोय आपण, बाय द शेअरिंग ऍज वेल एज क्रशिंग मेकॅनिझम अप्लाय करून काय करतोय, किंवा फोर्स अप्लाय करून आपण ते साइज रिड्यूस करतोय त्या पार्टिकलची. सो मग ते जे मटेरियल आहे ते काय करतोय आपण कलेक्ट करतोय. कलेक्ट केल्यानंतर सिव मधून पास करणार आहे. सिव मधून का पास करायचं, तर टू गेट द डिझायर्ड पावडर साइज. सो देन uses is what, it is suitable for the fine grinding. ही मेथड कशासाठी सुटेबल आहे बघा, तर फाईन ग्राइंडिंग साठी ही मेथड काय आहे, तर सुटेबल आहे. देन इट इज नॉट सॉरी डिसएडवांटेज ऑल ऑफ यू सी, सो इट इज नॉट सुटेबल फॉर द ड्रग्स विच आर अनब्रोकन और स्लाइटली ब्रोकन कंडिशन्स. मग हे जे ड्रग्स आहेत ते बघा, सो इट इज नॉट सुटेबल नाहीये. कशासाठी सुटेबल नाहीये बघा, जे ड्रग्स अनब्रोकन आहेत किंवा स्लाइटली ब्रोकन कंडिशन मध्ये आहेत तर त्यासाठी हे सुटेबल नाही. कोणती मेथड, स्टॅटिक टँक मेथड किंवा इल्युट्रेटिंग टँक मेथड. that is about the size separation we have studied. Okay, then we have to see the next फर्स्ट चॅप्टर DSY साठी संपलेला आहे. आपल्याला सेकंड चॅप्टर स्टडी करायचा आहे, तर तो स्टार्ट करूया आपण.
Okay, screen is visible. Yes, ma'am. Okay. Before that, फर्स्ट चॅप्टर मध्ये काही प्रॉब्लेम आहे का कोणाला? कोणता पॉइंट समजला नाही तो आपण रिपीट घेऊया. कोणता पॉइंट समजला नसेल तर मला सांगा. ओके. कल्याणी गाडवे, येस मॅम. फर्स्ट चॅप्टर मध्ये काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? नाही, समजलंय सगळं. ओके. नेक्स्ट पार्थ रावळ, येस मॅम. कोणता पॉइंट घ्यायचा का समजलं तुम्हाला? समजलंय. ओके. नेक्स्ट बागवान, आर्यन बागवान, येस मॅम. फर्स्ट चॅप्टर समजलाय तुम्हाला सगळा? येस मॅम. ओके. ठीक आहे. आपण नेक्स्ट चॅप्टर चालू करूया. सो सेकंड इज व्हॉट? हीट ट्रान्सफर. इन दॅट देयर आर, ह्यामध्ये पण फर्स्ट चॅप्टर सारखेच 3 पार्ट आहेत. फर्स्ट चॅप्टर मध्ये आपण फ्लो ऑफ फ्लुइड, साइज रिडक्शन आणि साइज सेपरेशन बघितलं होतं. त्याचप्रमाणे ह्यामध्ये पण सेकंड चॅप्टर मध्ये पण 3 टाइप आहेत. फर्स्ट हीट ट्रान्सफर आहे, सेकंड इव्हॅपोरेशन आहे आणि थर्ड आहे तो डिस्टिलेशन आहे. तर वन बाय वन आपण तो स्टडी करूया. So in that heat transfer, so all of you see the definition of heat transfer. So in that heat is a form of energy. Heat काय आहे बघा, तर एनर्जीचाच एक काय आहे, फॉर्म आहे. So in that, according to the principle of thermodynamics, थर्मोडायनामिक्सच्या प्रिन्सिपल नुसार काय सांगितलेलं आहे बघा. सो whenever a physical or the chemical transformation occur, जेव्हा केमिकल किंवा फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन चालू असते किंवा ऑकर होतं, प्रोड्यूस होतं, तेव्हा काय होतं? सो हीट फ्लोज इनटू द और लिव्स द सिस्टीम. हीट काय होते? जेव्हा फिजिकल किंवा केमिकल ट्रान्सफॉर्मेशन चालू असतं तेव्हा हीट काय होते? फ्लो होते. त्यामध्ये हीट फ्लोज इनटू और लिव्स द सिस्टीम. हीट काय होते? फ्लो होते किंवा त्या सिस्टीमला काय करते? लिव्ह करते. फ्लो होऊन काय करते? ही हीट आहे ती त्या सिस्टीमला लिव्ह करून टाकते. So steam and the electric power, these are used for the cheap sources to transfer the heat. मग स्टीम आणि इलेक्ट्रिक पॉवर हे काय आहेत? तर दोन मेन चीप सोर्सेस आहेत. कशाचे? तर हीट ट्रान्सफर होण्याचे. लक्षात ठेवा. So the study of heat transfer processes, it can helps in designing the plant efficiently and the economically. मग ही जी हीट ट्रान्सफर प्रोसेस आहे ती काय करते बघा. इट कॅन बी हेल्प्स इन डिझायनिंग द प्लांट इफिशियंटली अँड इकॉनॉमिकली. आपण काय करू शकतो? प्लांट डिझाईन करू शकतो इफिशियंटली आणि इकॉनॉमिकली पण. कशामुळे? तर हीट ट्रान्सफर प्रोसेसमुळे. म्हणजेच मशिनरी मध्येच काय करतो आपण? हीट ट्रान्सफर करू शकतो. सो फर्स्ट पॉइंट काय सांगितलं बघा ह्याच्यामध्ये हीट ट्रान्सफर मध्ये. तर हीट काय आहे? तर एक एनर्जीचा फॉर्म आहे. मग प्रिन्सिपल अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ थर्मोडायनेमिकच्या प्रिन्सिपल नुसार काय सांगितलेलं आहे बघा. जेव्हा फिजिकल किंवा केमिकल ट्रान्सफॉर्मेशन काय होतं? ऑकर होते किंवा प्रोड्यूस होतं. मग तेव्हा काय होतं बघा? हीट काय होते? फ्लोज होते. हीट कॅन बी फ्लोज इनटू और लिव्स द सिस्टीम. हीट काय होते? त्यामध्ये फ्लो होते किंवा त्या सिस्टीमला लिव्ह करते. सो ह्यामध्ये दोन स्टीम आणि इलेक्ट्रिक पॉवर हे काय? तर दोन मेन चीप सोर्सेस आहेत. कोणते कोणते बघा. तर स्टीम अँड द इलेक्ट्रिक पॉवर, दीज आर द मेन चीप सोर्सेस टू ट्रान्सफर द हीट. कोण पाहिजे? खाली गेले. So the study of heat transfer
processes, it can be helps in designing the plant efficiently and the economically. Then we have to see the objectives. So what are the objective for the heat transfer? So first objective is what? To study the different mode of heat transfer. आपल्याला काय स्टडी करायचे आहेत तर हीटचे डिफरंट मोड, आपल्याला हीट ट्रान्सफरचे डिफरंट मोड काय करायचे आहेत स्टडी करायचे आहेत. म्हणजेच कोणते? कंडक्शन, कॉन्व्हेक्शन आणि रेडिएशन. देन टू डिटरमाइन द रेट ऑफ हिटिंग अँड द कुलिंग. आपल्याला रेट ऑफ हिटिंग आणि कुलिंग रेट आहे तो काय करायचा आहे तर डिटरमाइन करायचा आहे. Then next is what? To plan the changes in new heat transfer equipment. Next is what? To plan the changes in the new heat transfer equipment. Then fourth is what? To determine the efficiency of the existing heat exchange equipment. सो 4 ऑब्जेक्टिव्ह आहेत. कोणते कोणते? तर आपल्याला हीट ट्रान्सफरचा जो मोड आहे, डिफरंट मोड आहेत ते स्टडी करण्यासाठी काय होतं त्याचा यूज होतं. त्यानंतर आपल्याला कुलिंग आणि हिटिंग रेट आहे तो डिटरमाइन करण्यासाठी पण यूज होतो. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा. सो टू प्लॅन द चेंजेस इन द न्यू हीट ट्रान्सफर इक्विपमेंट. देन टू डिटरमाइन द एफिशियन्सी ऑफ द existing heat exchange equipment. Then we have to see the applications. So what are the applications? So first application is what? Evaporation. So in that evaporation, so heat is supplied in order to convert a liquid or vehicle into the vapor. ह्यामध्ये काय करतो आपण? heat supply करतो in order to convert a liquid into vapor. इव्हॅपोरेशन प्रोसेस मध्ये काय होतं बघा. तर आपण लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये करणार आहे तर वेपर मध्ये लिक्विडचं कन्व्हर्जन करतो. सो विच इज सबसिक्वेंटली रिमूव्ड. ते काय करतो आपण तर सबसिक्वेंटली आपण ते काय करणार आहे तर रिमूव्ह करणार आहे. देन दिस प्रोसेस इज युज्ड फॉर द प्रिपेअरिंग द व्हेजिटेबल एक्स्ट्रॅक्ट. आता ही प्रोसेस कशासाठी यूज करतो बघा आपण तर व्हेजिटेबल एक्स्ट्रॅक्ट प्रिपेअर करण्यासाठी काय होतं त्याचा यूज होतो. कशाचा तर इव्हॅपोरेशनचा. बघा काय बघितलं आपण इव्हॅपोरेशन मध्ये तर यामध्ये हीट काय करतोय सप्लाय करतोय. हीट कशासाठी सप्लाय करतोय बघा तर आपल्याला काय करायचं आहे लिक्विडचं कन्व्हर्जन वेपर मध्ये करायचंय. सो वेपर्स परत काय करतो आपण रिमूव्ह करतो सबसिक्वेंटली नंतर. पण मेन यूज काय आहे ह्याचा so this can be used for preparing the vegetable extract. vegetable extract प्रिपेअर करण्यासाठी काय होतं ह्याचा इव्हॅपोरेशन प्रोसेसचा यूज होतो. Then second is what? We have to see the distillation. So in that distillation, heat is supplied to a liquid mixture. Distillation मध्ये काय करतो बघा आपण हीट काय करतो त्या लिक्विड मिक्सचरला सप्लाय करतो फॉर कन्वर्टिंग द लिक्विड इनटू द वेपर. त्या लिक्विडचं परत काय होतंय तर कन्वर्जन होतंय कशामध्ये तर वेपर मध्ये त्या लिक्विडचं कन्वर्जन होणार आहे. So that the individual vapor components are condensed at another place. आता ह्यामध्ये काय करतो बघा आपण डिस्टिलेशन मध्ये लिक्विडचं कन्वर्जन वेपर मध्ये करतो आणि ते वेपर्स आहेत ते काय करतो आपण कंडेन्स करतो. अनदर प्लेसला काय करणार आहे ते वेपर्स आपण कंडेन्स करणार आहे. So second application is what? For the distillation. Distillation मध्ये काय केलं आपण त्या लिक्विड मिक्सचरला आपण काय केली हीट सप्लाय केली. लिक्विड मिक्सचरला हीट का सप्लाय करतो आपण तर त्या लिक्विडचं कन्वर्जन वेपर मध्ये होण्यासाठी. मग ते जे वेपर आहे ते काय करतो आपण कंडेन्स करतो नंतर परत अनदर प्लेसला काय करणार आहे ते वेपर कंपोनेंट आहे ते आपण कंडेन्स करणार आहे. म्हणजे ते वेपर कंपोनेंट आपण परत त्या वेपर कंपोनेंटचं कन्वर्जन आपण परत कंडेन्स करून लिक्विड मध्ये करणार आहे. त्याला काय म्हणतो आपण डिस्टिलेशन म्हणतो. सो इन दॅट नेक्स्ट इज व्हॉट ड्राईंग. नेक्स्ट ऍप्लिकेशन इज ड्राईंग. सो इन दिस ड्राईंग साठी पण काय होतं हीटचा आपण यूज करू शकतो. सो इन दिस द प्रोडक्शन ऑफ टॅबलेट. टॅबलेटच्या प्रोडक्शन मध्ये काय होतं बघा सो हीट इज पास्ड थ्रू अ कॅरियर गॅस ओव्हर अ बेड ऑफ वेट सॉलिड मास फॉर अचिव्हिंग द ड्राईंग. आता ह्यामध्ये काय करतोय बघा आपण
ड्रायिंग मध्ये जेव्हा टॅबलेटचं प्रोडक्शन सुरू असतं मोठ्या मोठ्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये, तर काय होतं, तर जेव्हा काय केलेलं असतं, तर एका ट्रे मध्ये किंवा मोठ्या ट्रे मध्ये काय केलेलं असतं, टॅबलेट काय केलेले असतात, प्लेस केलेले असतात. मग जेव्हा टॅबलेट पंच करतो तेव्हा टॅबलेट कशी असते, तर थोडीशी वेट असणार आहे, त्याचं वेट सॉलिड मास असणार आहे. मग ते ड्राय करण्यासाठी काय करतो आपण, तर हीट कॅन बी सप्लाइड थ्रू कॅरियर गॅस थ्रू काय करतो आपण, हीट सप्लाय करतोय ओव्हर अ बेड ऑफ वेट सॉलिड मास वरती काय करतो आपण, हीट सप्लाय करतोय फॉर अचिव्हिंग द ड्राइंग, आपल्याला ड्राइंग अचीव करण्यासाठी. So that is about the drying. Then crystallization. त्यामध्ये पण काय होतं, हीटचा यूज होतो. सो सॅच्युरेटेड सोल्युशन इज हीटेड. जे सॅच्युरेट झालेले जे सोल्युशन आहे ते काय करतोय आपण, हीट करतोय. सो विच इज हीटेड टू ब्रिंग अबाउट द सुपर सॅच्युरेशन. आपल्याला सुपर सॅच्युरेशन प्रोसेस जर करायची असेल, सो विच प्रमोट द क्रिस्टलायझेशन ऑफ द ड्रग. म्हणजे सुपर सॅच्युरेशन जर झालं तर काय होणार आहे बघा, तर ड्रगचं क्रिस्टलायझेशन होणार आहे. म्हणून आपण काय करतो बघा, जे सॅच्युरेटेड झालेलं जे सोल्युशन आहे ते काय करतोय आपण, हीट करतोय. मग हीट केल्यानंतर सॅच्युरेटेड सोल्युशन हीट झाल्यावर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होत आहे, सुपर सॅच्युरेशन मध्ये होते. मग सुपर सॅच्युरेशन काय करतं बघा, तर ड्रगचं क्रिस्टलायझेशन करतं. सो नेक्स्ट पॉइंट इज व्हॉट, इन दॅट रिमूव्हल ऑफ हीट फ्रॉम अ सॅच्युरेटेड सोल्युशन. इट कॅन also facilitate the crystallization as in case of the purification of the bulk drug. आता ह्यामध्ये काय करतो क्रिस्टलायझेशन मध्ये बघा, तर ह्यामध्ये हीट काय करतो आपण, रिमूव्ह करतो, म्हणजे बाय द कुलिंग मेथड. सो फ्रॉम अ सॅच्युरेटेड सोल्युशन, सो ऑल्सो फॅसिलिटेट द क्रिस्टलायझेशन. ह्यामध्ये काय होत आहे, तर क्रिस्टलायझेशन होते. सो इन केस ऑफ द प्युरिफिकेशन ऑफ बल्क ड्रगचं जर प्युरिफिकेशन करायचं असेल तर. देन नेक्स्ट इज व्हॉट, स्टरलायझेशन. सो इन दॅट स्टरिलायझेशन मध्ये काय सांगितलंय बघा, सो फॉर द स्टरिलायझेशन ऑफ फार्मास्युटिकल्स, जेव्हा आपल्याला फार्मास्युटिकल्स काय करायचे आहेत, स्टरलाइज करायचे आहेत, तेव्हा काय करतो आपण, सो the autoclaves are used with the steam as a heating medium. मायक्रो मध्ये सगळ्यांनी बघितले असतील ऑटोक्लेव्स किंवा स्टडी केला असेल ऑटोक्लेव्हचा. तर आपण काय करतो, आपल्याला एखाद्या फार्मास्युटिकलचा स्टरलाइज करायचा असेल तर आपण काय करतोय, त्यामध्ये तर ऑटोक्लेव्स काय करतोय, यूज करतोय. इट कॅन बी युज्ड विथ द स्टीम ऍज अ हिटिंग मीडियम. स्टीम म्हणून काय करतो आपण, स्टीम आहे ते हिटिंग मीडियम म्हणून काय होणार आहे, त्या ऑटोक्लेव्स मध्ये ऍक्ट होणार आहे. सो इन दॅट ड्राय हीट इज युज्ड फॉर द स्टरलायझेशन ऑफ ग्लास ॲपरेटस. आता ते जे ड्राय हीट आहे ती काय करतोय आपण, तर स्टरलायझेशन ग्लास ॲपरेटस स्टरलाइज करण्यासाठी काय करतोय, तर आपण यूज करतो. अँड द अदर कंटेनर, म्हणजे ऑटोक्लेव्स मध्ये आपण काय करतो बघा, तर with the help of dry heat glass containers or other containers it can be sterilized. ड्राय हीट थ्रू काय करतो आपण, ते कंटेनर आहे ते स्टरलाइज करतो. ऍप्लिकेशन्स कोणते कोणते बघितले, फर्स्ट बघितला इव्हॅपोरेशन, देन सेकंड डिस्टिलेशन, देन थर्ड ड्राइंग, देन फोर्थ क्रिस्टलायझेशन, then fifth is what, sterilization. Then next we have to study the heat transfer mechanism. So in that heat transfer mechanism, so heat flows from a region of higher temperature to a region of lower temperature. Heat काय होते बघा, तर हाय टेम्परेचर कडून लो टेम्परेचर कडे काय होत असते, फ्लो होत असते. So there are three basic mechanism for the heat transfer. तर ह्यामध्ये तीन बेसिक मेकॅनिझम आहेत हीट ट्रान्सफर होण्याचे. फर्स्ट कोणता आहे बघा, कंडक्शन आहे. सेकंड कोणता आहे, कॉन्व्हेक्शन आहे. आणि थर्ड आहे तो काय असणार आहे, तर रेडिएशन असणार आहे. सो हीट ट्रान्सफर मेकॅनिझम मध्ये काय सांगितलं बघा, हीट काय होते, तर हाय टेम्परेचर पासून लो टेम्परेचरला काय होते, हीट फ्लो होते. त्यामध्ये हीटचे तीन बेसिक मेकॅनिझम सांगितलेले आहेत. कोणते कोणते बेसिक मेकॅनिझम आहेत बघा, फर्स्ट आहे कंडक्शन, सेकंड आहे कॉन्व्हेक्शन
आणि थर्ड आहे रेडिएशन. So one by one we have to study in detail. आता इन ब्रीफ बघूया. त्यानंतर नेक्स्ट कंडक्शन, कॉन्व्हेक्शन आणि रेडिएशन हे डिटेल पार्ट आपल्याला बघायचे आहे. सो इन दॅट कंडक्शनची डेफिनेशन बघा. काय आहे डेफिनेशन? सो इट इज अ प्रोसेस इन विच हीट फ्लोज इन अ बॉडी. ही एक प्रोसेस आहे. ह्यामध्ये काय होते? तर हीट काय होते? बॉडी मधून फ्लो होते. सो विच इज अचीव्ड बाय द ट्रान्सफर ऑफ द मोमेंटम ऑफ इंडिव्हिज्युअल atoms or the molecules without mixing. आता आपण ती जी हीट आहे ती काय करणार आहे? तर त्या बॉडी मध्ये हीट जी फ्लो झालेली आहे ती कशी अचीव करतोय बघा आपण. सो इट कॅन बी अचीव्ड बाय द ट्रान्सफर ऑफ द मोमेंटम. यामध्ये काय करतो आपण? तर ते जे atoms, इंडिव्हिज्युअल atoms किंवा मॉलिक्युल्स आहेत ते काय करतोय बघा आपण. त्या ॲटमची किंवा मॉलिक्युलची काय होते? मूवमेंट होते विदाउट मिक्सिंग. म्हणजे ते ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स आहेत ते काय होणार आहेत? तर ट्रान्सफर होणार आहेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, पण त्यांची त्या ॲटम किंवा मॉलिक्युलचं मिक्सिंग होणार नाही. कशामध्ये? कंडक्शन मध्ये. लक्षात ठेवा. सो इन दॅट कंडक्शनच्या डेफिनेशन मध्ये काय सांगितलेलं आहे? तर ह्यामध्ये ही एक प्रोसेस आहे. सो इन विच हीट फ्लोज इन अ बॉडी. हीट काय होते? बॉडी मध्ये फ्लो होते. पण सो इट कॅन बी अचीव्ड बाय ट्रान्सफर ऑफ द मोमेंटम. मोमेंटम काय होतं? ट्रान्सफर होतं. सो ऑफ इंडिव्हिज्युअल atoms और मॉलिक्युल्स, किंवा atoms किंवा मॉलिक्युल्स काय होतात? तर मूव्ह होतात किंवा ट्रान्सफर होतात. सो विदाउट मिक्सिंग. देन वी हॅव टू सी द एक्झाम्पल. सो व्हॉट इज द एक्झाम्पल? So flow of heat through the metal shell of a boiler. It can be takes place by the conduction as far as solid wall or shell is considered. तो जो हीट फ्लो होणार आहे कुठून फ्लो होते बघा? थ्रू द मेटल शेल ऑफ द बॉयलर. बॉयलरचा जो मेटल शेल आहे तर तो त्यामध्ये जी तशी हीट फ्लो होते. इट कॅन बी टेक्स प्लेस बाय द कंडक्शन मेकॅनिझम. ह्यामध्ये काय होतंय बघा? तर ते बॉयलरचं जे मेटल शेल आहे तर त्यामध्ये जी हीट फ्लो होणार आहे किंवा जी हीट ट्रान्सफर होणार आहे तर ते कोणतं मेकॅनिझम आहे त्यामध्ये? तर कंडक्शन मेकॅनिझम आहे बघा. सो ॲज फार ॲज सॉलिड वॉल और शेल इज कन्सिडर्ड. सो इन दॅट नो मिक्सिंग इज इन्व्हॉल्व्ड. ह्यामध्ये मिक्सिंग होत नाही. सो इन दॅट कंडक्शन इज लिमिटेड टू सॉलिड्स अँड द फ्लुइड्स. त्यामध्ये कंडक्शन काय आहे? तर लिमिटेड आहे. सो कंडक्शन इज लिमिटेड टू द सॉलिड्स अँड द फ्लुइड्स हुज मूवमेंट इज रेस्ट्रिक्टेड. ह्यामध्ये मूवमेंट काय केलेली आहे? रेस्ट्रिक्ट केलेली आहे. सो द फ्लो ऑफ हीट डिपेंड्स अपॉन द ट्रान्सफर ऑफ व्हायब्रेशन एनर्जी. मग तो जो फ्लो आहे हीटचा तर तो कशावरती डिपेंड आहे बघा? इट कॅन बी डिपेंड ऑन द ट्रान्सफर ऑफ द व्हायब्रेशन एनर्जी फ्रॉम वन मॉलिक्यूल टू अनदर. So and in case of metals movement of free electrons is there. ह्यामध्ये काय होते बघा? तर इलेक्ट्रॉनची काय होते? फ्री मूवमेंट काय होते? इलेक्ट्रॉनची फ्री मूवमेंट होते. सो ह्यामध्ये काय होते बघा? ह्या प्रोसेस मध्ये तर हीट काय होते? बॉडी मध्ये फ्लो होते. मग आपण कशी अचीव करतोय बघा? ट्रान्सफर ऑफ द मोमेंटम ऑफ इंडिव्हिज्युअल ॲटम और मॉलिक्युल्स विदाउट मिक्सिंग. ह्यामध्ये मिक्सिंग होत नाही ॲटमचं किंवा मॉलिक्युलचं. मग एक्झाम्पल काय सांगितलेलं आहे बघा? तर बॉयलर मध्ये जो मेटल शेल असतो त्याला आपण काय करतो? हीट प्रोव्हाइड करतो. तर त्याच्यावरती कोणतं मेकॅनिझम अप्लाय होतं? तर कंडक्शन मेकॅनिझम त्यावरती अप्लाय होतं. सो इन दॅट नो मिक्सिंग इज इन्व्हॉल्व्ड. ह्यामध्ये मिक्सिंग होत नाही. मग कंडक्शन हे काय आहे? तर लिमिटेड आहे. कशासाठी लिमिटेड आहे बघा? सॉलिड साठी आणि फ्लुइड साठी लिमिटेड आहे बघा ते. देन तो जो फ्लो आहे तो कशावरती डिपेंड आहे? इट कॅन बी डिपेंड्स अपॉन द ट्रान्सफर ऑफ व्हायब्रेशन एनर्जी. व्हायब्रेशन एनर्जी वरती तो फ्लो डिपेंड आहे. सो फ्रॉम वन मॉलिक्यूल टू अनदर as in case of metal or the movement of free electrons is there. Then we have to see the conduction and radiation definition. ओके, साळुंखे मॅडमला पण लेक्चर घ्यायचं आहे. ठीक आहे, आपण एवढे दोन पॉइंट बघूया.
So in that convection is a process in which heat flow is achieved by the actual mixing. आता कॉन्व्हेक्शन ही प्रोसेस काय आहे बघा, तर ह्यामध्ये काय करतो आपण, तर हीट फ्लो कसा अचीव करणार आहे, तर ऍक्च्युअल मिक्सिंग होते. कशाचं ऍक्च्युअल मिक्सिंग होते बघा ह्याच्यामध्ये, तर वॉर्मर पोर्शन विथ द कूलर पोर्शन ऑफ द सेम मटेरियल. सिंपल डेफिनेशन आहे बघा ह्याची. सो काय आहे ह्याच्यामध्ये, तर हीट फ्लो काय होतोय, कसा अचीव करतो आपण, तर ह्यामध्ये ऍक्च्युअल मिक्सिंग होते. कशाचं ऍक्च्युअल मिक्सिंग होतंय, तर वॉर्मर पोर्शन विथ द कूलर पोर्शन ऑफ द सेम मटेरियल. म्हणजे एकाच मटेरियलचं, फॉर एक्झाम्पल वॉटर घ्या. वॉटर जर आपण हीट करायला ठेवलं तर काय होणार आहे, त्याच्यामध्ये ऍक्च्युअल मिक्सिंग होते. म्हणजे वॉर्मर पोर्शन आणि कूलर पोर्शन ह्या दोन्हीचं काय होणार आहे, ऍक्च्युअल मिक्सिंग होणार आहे. त्याला काय म्हणतो आपण, कॉन्व्हेक्शन म्हणतो. सो हिटिंग ऑफ अ वॉटर बाय हॉट सरफेस और कॉइल टाइप वॉटर हीटर. कॉइल टाइप वॉटर हीटर सगळ्यांना माहित असेल, डेली लाईफ मध्ये आपण यूज करतो. विच इज मेनली बाय द कॉन्व्हेक्शन. ती कोणतं मेकॅनिझम आहे, तर कॉन्व्हेक्शन मेकॅनिझम आहे. So it is restricted to the flow of heat in the fluids, liquids and gases. Then we have to see the definition of radiation. So in that radiation मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, so it is a energy transfer process. ही काय आहे, रेडिएशन आहे ती एनर्जी ट्रान्सफर प्रोसेस आहे. ह्यामध्ये काय होते बघा, so heat flows through a space by means of electromagnetic wave. आता ह्यामध्ये काय होते बघा, तर हीट काय होते, फ्लो होते. कशी फ्लो होते बघा, तर बाय मीन्स ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स काय होते, हीट फ्लो होते. सो फॉर एक्झाम्पल ब्लॅक सरफेस ऍब्सॉर्ब मोस्ट ऑफ द रेडिएशन रिसीव्ड बाय इट. आता जो ब्लॅक सरफेस आहे तो काय करतो बघा, तर मोर हीट काय करतो, ऍब्सॉर्ब करतो किंवा रिसीव्ह करतो. सो सायमल्टेनियसली बघा काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये, सो द ऍब्सॉर्ब्ड एनर्जी इज क्वांटिटेटिव्हली ट्रान्सफर्ड इनटू हीट. मग ती जी ऍब्सॉर्ब झालेली जी एनर्जी आहे ती काय करतोय आपण, तर क्वांटिटेटिव्हली आपण इट कॅन बी ट्रान्सफर इनटू द हीट. ती काय होते, हीट मध्ये त्याचं कन्वर्जन होते किंवा ट्रान्सफर होते. सो इन जनरल मध्ये काय सांगितलंय बघा, सो दिस मेकॅनिझम मे ऑपरेट सायमल्टेनियसली. मग हे जे मेकॅनिझम आहेत ते काय करतो आपण, सायमल्टेनियसली ऑपरेट करतो. सो फॉर एक्झाम्पल काय सांगितलेलं आहे बघा, सो इन ओव्हन्स, ओव्हन मध्ये हॉट एअर इज सर्क्युलेटेड बाय द फॅन. ओव्हन असतो त्यामध्ये काय करतो आपण, तर एक हॉट एअर फॅन बसवलेला असतो. मग हॉट एअर कोण सर्क्युलेट करतं, तर त्या ओव्हन मध्ये जो फॅन बसवलेला आहे तो काय करतो, हॉट एअर सर्क्युलेट करतो. सो ॲज टू ट्रान्सफर हीट बाय द फोर्स्ड कन्व्हेक्शन. आणि हीट कशी होते बघा ट्रान्सफर, तर फोर्स्ड कन्व्हेक्शन. फॅन थ्रू हीट काय होणार आहे, सगळीकडे आपण सप्लाय करणार आहे किंवा सर्क्युलेट करणार आहे. म्हणजे काय झालं, आपण हीटला फोर्स केला म्हणून ते काय झालं, फोर्स्ड कन्व्हेक्शन झालं. सो सायमल्टेनियसली हीट इज ट्रान्सफर्ड बाय द कंडक्शन. सायमल्टेनियसली आपण हीट काय करतोय, तर कंडक्शन मेकॅनिझम थ्रू काय करतोय, ट्रान्सफर करतोय फ्रॉम द शेल टू द मटेरियल इन कॉन्टॅक्ट. देन हीट ऑल्सो रॅडिएट फ्रॉम द हॉट वॉल्स ऑफ द ओव्हन. हीट काय करते, तर रॅडिएट होते बघा कुठून, तर ओव्हनच्या वॉल्स मधून काय होणार आहे, तर हीट रॅडिएट होणार आहे. Then in detail tomorrow we will study the conduction mechanism. Okay, we will stop here. Wait for 1 minute.